हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आहे बघा, 6:15 झाल्यात आणि मी आलो आहे हे करायला. मला आज सनराईज शूट करायचं आहे. आपल्याकडे स्टँड पण आहे जो की आपण येता येता घेतलेला डिजिटॅकचा. स्वतः पण ह्याचं ओपनिंग पण करूया आणि ते स्टँड लावून मोबाईल ठेवून जातो टाईम सेव्ह लावून. थांबा दाखवतो तुम्हाला मी कसा सेटअप करूया. पण हे बघा, असा आपला सेटअप आहे. हा डिजिटेकचा आहे स्टँड, जो की मी येता येता म्हणजे ज्या दिवशी येणार त्या दिवशीच घेतला हा मी. आता ह्याला मी टाइम स्लॅम्प काय असते ते लावलं आहे. आता जसा सूर्य उजळेल तो दिसेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला मी जातो खालती जाऊन झोपतो, कारण का थंडी वाजते कडकशी एकदम. फुल एकदम माहोल बघा बघा. आणि हा पण आपला ओप्पोचा आहे का, ओप्पो ऑल्सो जिंदाबाद. आता बघूया रिझल्ट, नंतर रिझल्ट काय येईल तो. असं वाटलं की म्हणजे एवढा काय फायदा झाला नाही एक तास उभं राहून इकडे, कारण का लिटरली मी एक तास इकडे उभाच होतो मागे. कारण का मी खालती गेलेलो हे टाकून झोपायला, पण आई बोलली की वांढरं म्हणजे माकडं येतील तर मग काय गायब बी होऊ शकते. कारण का सांगू शकत नाही माकडांचं, थोडी आपण रिस्क नाही घेऊ शकत ना फोनचं. म्हणून मागे टाईमपास करत होतो आणि एवढा काही सीन पण नाही आला आहे. म्हणजे ठीकठाक आलं एवढं पण, म्हणजे इथून ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आलं आहे काय. पण स्टँडचा उपयोग आपण स्टँडचा बरोबर केला आहे आपण बऱ्यापैकी. आता ह्याला पॅक करूया आणि खाली मी झोपतो जरा, आणि नंतर आपण चालू करूया आपल्या दिवसाची सुरुवात. चला बाय बाय. गेलं 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 गेलं. असं मोठं आहे बघा भाई, गेलं झाडावर. म्हणून म्हणून मी सकाळी इथं टाईम सांगायला तिकडे मी बसलेलो, इकडेच बसलेलो अख्खा वेळ, आणि ते शिरत होतो. किंवा बाई लपटी असतात ना वांढरांची, आणि एक दोन आहे ना डायरेक्ट येतात झुंड, ते झुंड ते वेळा हाकलवत आहेत. हे बघा. बापरे, घरात घुसतात घरात रे, बाकी काय नाही. म्हणजे आता बघा, ह्या आमच्या घरात घुसणार नाही कारण का प्रॉपर आहे ना. पण हे बघा अशी घरं आहेत ना काही काहींची कौलांची, त्याच्यामध्ये घुसतात. कुठे करते मम्मी छू छू समजत नाही मला. तिथे आहे वाटतं. जाऊन दे, एवढे कष्ट कशाला. तुम्हाला मी एक दाखवलं ना, अशीच अजून आहेत 4-5 असतील अजून बस. पण कसला मोठा होता तो, बाप रे. काहीतरी तुम्हाला दाखवायला तरी भेटलं, ते तरी बरं झालं. कारण की मी आता 12 म्हणतो, सॉरी 12:30 वाजले तरी मी नुसतं पडून आहे. ती सिरीज बघतोय कुरुक्षेत्रवाली, महाभारत बघतोय. काही ना काहीच नाही करायला. ती सिरीज डाउनलोड होती, ती बघतोय मस्तपैकी आता. बस तेवढंच चाललं माझं. काय दाखवू, काल दाखवलं तुम्हाला जेवढं काय नवीन नवीन वाटलं ते, कारण का काल पहिला दिवस होता. आज दुसरा दिवस आहे. तुम्हाला ते जाऊन कशाला बोर करू. पण तेवढ्यातच आपले आले वानर सेना, जे काही तेवढे काही तेवढी. फक्त एवढंच की मी थोडा खुश आहे, कारण का मी संध्याकाळी जाणार आहे मामाच्या गावाला. तिकडे तर भाई तिकडे मामाचं गाव म्हणजे म्हणजे हे गाव चांगलंच आहे माझं पण. पण मामाच्या गावी आय थिंक जास्त मजा येते मला. म्हणजे मला येते जास्त मजा येते असं म्हणजे जास्त. तिकडे नदी आहे, मित्र आहेत, गुरं आहेत. जे प्रॉपर गावाला पाहिजे असते ते तिन्ही गोष्टी तिकडे आहेत. नदी, गुरं, मित्र. जे खेळायला जातात संध्याकाळी, जसं रानात जातात, रानात इकडे मित्रच नाहीत. इकडे पोरं असतील पण मला मित्र नाहीत, मग मी जात नाही. असं खेळायला जात असतील पण मी जात नाही, कारण की माझे मित्र नाहीत. इकडे नदी आहे पण ती खूप खालती आहे आणि वाघाच्या संभावना खूप जास्त आहेत. जे की मला काल समजलं. मी काल वरती रात्री बघत होतो बिग बॉस 10:30 वाजेपर्यंत. तर खालती जाई पप्पा ओरडले, बोलतात की खालती भाई जास्त होत आहे, कारण का नंतर वाघ बी यायची संभाव्यता जास्त असते. हे इथे हाय वाटते, वरडत आहेत माणसं. वाहणार आहे वाटते, जामध्ये. बस एवढंच. मामाच्या गावाला नदी पण जवळ आहे, मित्र पण आहेत, गुरं पण आहे. तिथे गुरं पहिली होती, आता नाही आहेत. कारण का मोस्ट ऑफ द पीपल सगळे आम्ही मुंबईला राहतो, म्हणजे आमचे भाऊ बस काकी राहतात इकडे गावी. म्हणून आता बघूया, मामाच्या गावाला गेलो तर मग तिसरा दिवस तडक रापची कशी मी रापची करीन म्हणजे. चला हा बाकी सगळे दिवस पण रापची काय सबस्क्राईब करा. काय होतं, काय होतं हे बघ.
हे बघा भावा, नाही त्याला घेऊन झोपलोय. कारण काय करू समजत नाही ना, कंटाळलोय मी, स्वतःच कंटाळलोय की काय करू. काय रे ओय, स्वतः मी टाइमपास करणार, झोप आली की झोपणार आणि संध्याकाळी निघणार मामाच्या गावी. फिक्स आहे आता, फिक्स. संध्याकाळी निघणार मामाच्या गावी. बोल हॅलो, बोल हॅलो, बोल लवकर, हॅलो बोल, म्या बोल, बोल म्या ब्रो, म्या बोल ना. आज काय घाबरतं. म्याव. हां शाबास. अजून एकदा, अजून एकदा, अजून एकदा. जोरात 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 बोल पाहिजे. बोल बोल बोल, म्या बोल. बरं लाजते काय कॅमेऱ्याला? कॅमेऱ्याला लाजलं ना कधी पुढे जाणार नाही तू लाईफमध्ये. होय, चार चौघं काय बोलतात तुला फरक नाही पडला पाहिजे. म्याव बोल लवकर, लवकर म्याव बोल, म्याव बोल. नंतर खालती उतर. म्याव बोल, म्याव बोल, बोल लवकर बोल ना. मेले उतर खालती, चल ये आता परत वरती. हे ऐकत म्याव तर बोल, मग म्याव बोल. एकदा म्याव बोल, इज्जत जाते माझी. एकदा म्याव बोल, म्याव बोल, जबरदस्ती बोल, बोल बोल ना. हॅलो भावांनो, मी ट्राय करतो गेट रेडी विथ मी. कारण का ब्लॉगमध्ये टाकायला काय नाही. सो गेट रेडी विथ मी. सो हे टी शर्ट जे की आपण घेतलं, तुम्ही डीमार्ट ब्लॉग बघितलं असेल, 100 रुपयाचा टी शर्ट. ओके, 100 रुपयाचा टी शर्ट. सो जे की आता मी घालतो. ओके, बाकी काय बघू नका. आणि ही तीच ट्रॅक, एक ही तीच ट्रॅक जी आपण घालून आले गावाला, धुतली पण आहे ही ट्रॅक. आणि हा ब्रेसलेट जो आपल्याला दिला आहे, स्पेशल वन. सो हेच आहे आपलं गेट रेडी विथ मी. गप्पा करतो कारण का मम्मी माझी मरडेल मला, आणि पप्पा पण बघतात. थांबा जरा. झालं गेट रेडी विथ मी, डन. व्हाईट क्रॉक्स, ती घाण आहे म्हणजे, पण व्हाईट आहे. ब्लॅक ट्रॅक, व्हाईट टी शर्ट, काळं तोंड, व्हाईट ब्रेसलेट, काळी बॅग. हे ड्रेसिंग आपली ब्लॅक अँड व्हाईट पूर्ण वेगळी. आता इकडनं मामा हे टी शर्ट मी घातलं आहे कारण का फर्स्ट इम्प्रेशन इज मोस्ट इम्प्रेशन म्हणून घातलं आहे मी. तिकडे गेला का चेंजेस करणार आहे कारण का हे वाईट आहे, अख्खी वाट लागणार मला माहिती आहे. सो म्हणून मी हे घातलं आहे. ड्रेसिंग असावी तर असे, माझ्या ड्रेसिंग सेन्स तर नाही, पण ब्लॅक अँड व्हाईट मला आवडते जास्त, समजलं. म्हणून बाकी तुम्ही हा नजारा बघा. पुढचा 1 किंवा 2 दिवस तुम्हाला हा नजारा बघायला भेटणार नाही. तुम्हाला मी वेगळे नजारे दाखवणार. जर तिकडे जर नदीवरती पाठवलं तर तुम्हाला मी नदीसुद्धा दाखवणार, कोयना नदी. ओके, तुम्हाला असेल माहिती कोयना नदी तर सर्च मारा कोयना नदी. आणि हा सूर्यबाग, आणि हे आपलं मालोबा जे तुम्हाला मी बोललेलो ते मालोबा. आणि हा मी आहे बघा, सूर्य इथे आहे ना, दाबरा मी इथून ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट व्हाईट आणि ब्लॅक ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट चालेल आता. ठीक आहे, आता निघतो. हे बघा भावांनो, कुलदेवता आमचे, कुलदेवता कुठे गेला? ज्योतिर्लिंग मम्मी, ज्योतिर्लिंग प्रसन्न, जानाई देवी प्रसन्न, भैरवनाथ प्रसन्न, विठ्ठल देवी प्रसन्न. हे बघा आपले कुल देतात ना, कुल देतात ना आपले. वरती नावं पण घे. मग नावं घेतली की, बोलून दाखवली नावं तर. ज्योतिर्लिंग, ज्योतिबा ना, ज्योतिबा म्हणजे ज्योतिर्लिंग असं. ओके, ज्योतिबा. हे सगळे बहिणी भावंड आहेत ना. हा पण बहिरी हे बघ, नाही जाणार. ज्योतिबा, जानाई देवी, भैरव काय भैरवनाथ, विठ्ठलाई देवी, विठ्ठलाई देवी. मला होतं पोचलो आम्ही मामाच्या घरी. हे एक मामाचं घर आहे आणि एक तिकडे घर आहे. मी पहिले येऊन वरती का आलो नेटवर्क चेक करायला की 5G आहे का इकडे, नाही तर माझा जीव जाईल. इथे 5G भेटते वरच्यावरती. आता फड्डा एक आहे, आण्या आण्या हाय, आण्या एक मित्र आहे, दाखवतो तुम्हाला काळ्या आण्या, तो आहे बस, तोच आहे आता जो काय आहे तो. आता कपडे चेंज करतो कारण का हे फक्त ट्रॅव्हलिंगसाठी होतं. मस्त ड्रेसिंग माझं. आता येतो नॉर्मलमध्ये. हे बघा, तुम्हाला काय वाटतंय? मला तर केक, पण आहे खरवास.
ओके खरवास रेडी होतं गावाला आल्या तर हे नॉर्मल असं खाल्लं ना मी. खरवास रिव्ह्यू. मस्त लागतं पण मला नाही आवडत. काय माहिती का. हे बघा एकच लोकेशन घेऊन बसले कारण का इथे पण सेम नेटवर्कचा प्रॉब्लेम. मामाच्या गावाला पण सगळीकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे इकडे प्रॉब्लेम होत नाही. इकडे जागेवरती बसलो आहे मस्त छताच्या खालते. आता 1 तास 2 तास टाईमपास करेन इकडे आणि मग खाली जाऊन झोपेन. सो तुम्हाला हा पण व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.